दिग्रस येथे 2 चोरट्या महिलांनी शेतकऱ्यांचे 50,000 रुपये उडविले. घटना सीसीटीव्हीत कैद. स्टेट बँकेजवळील घटना. स्टेट बँकेच्या दिग्रस शाखेतून 50,000 रुपये काढून स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रावर पुन्हा पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यांच्या कापडी पिशवीतून 50,000 रुपये उडविल्याची घटना दिनांक 11 फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून दिग्रस पोलिसांनी अज्ञात 2 चोरट्या महिलांविरुद्ध गुन्हे दाखल केले. रमेश तुकाराम सवळे, राहणार सावंगा बुद्रुक, असे फिर्यादी शेतकऱ्यांचे नाव आहे. फिर्यादी शेतकरी हे स्टेट बँकेच्या दिग्रस शाखेत 1,00,000 रुपये काढण्यासाठी गेले असता आधार लिंक नसल्याने बँकेतून फक्त 50,000 रुपये काढता आले. शेतकऱ्याने ते 50,000 रुपये कापडी पिशवीत सोबत घेऊन उर्वरित 50,000 काढण्यासाठी स्टेट बँकेजवळील स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात गेले. तेथे पैसे काढत असताना त्यांच्या मागावर असलेल्या 2 अज्ञात चोरट्या महिलांनी कापडी पिशवी ब्लेडने कापून पिशवीतील 50,000 घेऊन पळ काढला. सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी फिर्यादी शेतकरी रमेश तुकाराम सवळे याने दिग्रस पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीवरून दिग्रस पोलिसांनी 2 अज्ञात चोरट्या महिला विरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलमानुसार गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.